जबरदस्तीचे लग्न भाग 14. आर्यनला सॉरी म्हणताना पाहून सर्वांना धक्का बसला. पण नंतर सगळे हसले. मानशी हळूच मनीषांना म्हणाले, बाबा बघा, ब्रो किती बदलला आहे. मनीष हसले आणि म्हणाले, हा, मला आणखी काय बदलायचे आहे. आता मला वाटते की मी लवकरच माझ्या नातवाला खायला घालेन, नाही का सुरेखा. सुरेखा हसली आणि म्हणाली, हो नक्कीच. सर्वजण हसायला लागले आणि आर्यनही लाजेमुळे कृतिकाचं लाल चेहरा पाहून स्वतःशीच हसत होता. राहुल रागाच्या भरात होता, जो कधीही फुटू शकतो अशी त्याची अवस्था झाली होती. कृतिका आर्यनला पाहते. आर्यन तिच्याकडेच पाहत हसत होता. हे पाहून कृतिकाला राग येतो आणि ती आर्यनच्या पायावर लाथ मारते. आर्यन कृतिकाकडे पाहतो. कृतिका रागवते पण हळूहळू म्हणते, जास्त हसू नकोस, मी तुला असं काही करू देणार नाही, समजलं ना. आर्यन हसत हळू आवाजात म्हणतो, बायको, तू मला थांबवू शकत नाहीस आणि असो, आपल्याला कधीतरी आई वडील व्हायचंच आहे, तर आतापासूनच सुरुवात करूया. कृतिका रागाने दातवट खाते. कृतिकाची अवस्था पाहून आर्यनला मजा येत होती. मानसी कृतिकाला म्हणते, वाव कृती, मी आत्या होणार आहे. मला खूप आनंद झाला. मानसीचे बोलणे ऐकून राहुलला सोडून सर्वजण हसतात. कृतिका मनातच बडबडत म्हणते, अरे देवा, काय चाललंय इथं. मी एक काम करते, मी इथून निघून जाईन. ती तिच्या खुर्चीवरून उठू लागते तेव्हा आर्यन तिचे हात धरतो आणि म्हणतो, तू कुठे जात आहेस. कृतिका हळूच त्याला म्हणते, माझं हात सोड, नाहीतर मी आईला सांगेन. आर्यन हसत म्हणतो, माय डिअर बायको, तू का लाजत आहेस. कोणीही काही बोलणार नाही आणि तरीही आम्ही दोघेही नवरा बायको आहोत. चल शांत बस. कृतिका अनिच्छेने मागे बसते. कृतिका आर्यनकडे अशा प्रकारे पाहते जणू ती तिच्या डोळ्यांनी आर्यनला जाळून टाकेल. पण ती अशी काहीही करू शकत नव्हती. सुरेखा हसत हसत म्हणते, काय झाले बाळा, तू नाश्ता का करत नाही आहेस. राहुल काहीही न बोलता त्या दोघांकडे रागाने पाहत होता. जेव्हा त्याला आता सहन होत नव्हते तेव्हा तो मनीष यांना म्हणाला, काका, मी निघतो. मनीष राहुलच्या प्लेटकडे पाहून हसले, ज्यामध्ये अजूनही पूर्ण नाश्ता होता. बाळा, नाश्ता तसंच आहे, आधी नाश्ता कर. राहुल खोटे बोलला. काका, माझं मूड नाही आणि विकी माझी वाट पाहत असेल. मनीष म्हणाले, ठीक आहे बाळा. आर्यन आणि कृतिकाकडे पाहून राहुल तिथून निघून जातो. सर्वजण नाश्ता करायला लागतात. तर आर्यन कृतिकाला जबरदस्तीने नाश्ता घालत होता. थोडा वेळ नाश्ता केल्यानंतर मानसी अक्षत सोबत तिच्या कॉलेजला निघते आणि कृतिका आर्यन सोबत निघून जाते. आर्यनच्या गाडीत कृतिका शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होती, तर आर्यन कृतिकाकडे पाहत होता. अचानक आर्यनच्या मनात काहीतरी येते आणि तो म्युझिक सिस्टम चालू करतो. मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है, तेरे और मेरे मिलने का मौसम आया है. गाणे ऐकून कृतिका आर्यनकडे पाहते, जो हसत हसत पुढे पाहत गाडी चालवत होता. कृतिका म्युझिक सिस्टीम बंद करते. म्युझिक सिस्टीम बंद होताच आर्यन कृतिकाकडे पाहतो. कृतिका देखील त्याच्याकडे पाहते. कृतिका रागाने म्हणते, मला वाटते की तू नशा करायला सुरुवात केली आहेस, म्हणूनच तू अशा गोष्टी करत आहेस. आर्यन हसत म्हणतो, मग तू पण कर ना. कृतिका रागाने म्हणते, मला काही रस नाही. आर्यन कृतिकाकडे पाहून, पण तुझ्यात मला रस, असे म्हणत तो त्याचे शब्द अपूर्ण ठेवतो. कृतिका रागाने म्हणते, तुझे काय, मला संपूर्ण गोष्ट सांग. मग आर्यन हसत म्हणतो, तुला का जाणून घ्यायचे आहे. मग कृतिका रागाने म्हणते, ठीक आहे, मला सांगू नकोस, मला जाणून घ्यायचे पण नाही आहे. असे म्हणत कृतिका पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागते. कृतिकाच्या कृती पाहून आर्यन हसतो. थोड्या वेळाने आर्यनची गाडी कृतिकाच्या कॉलेज समोर थांबते. कृतिका आर्यनकडे न पाहता गाडीतून खाली उतरू लागते. मग आर्यन कृतिकाचा हात धरतो. आर्यनचे हे कृत्य पाहून कृतिका त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि नंतर रागाने विचारते की, तू काय करतोयस. कृतिकाचा राग पाहून आर्यन काहीच बोलत नाही आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. कृतिका आश्चर्याने आर्यनकडे पाहते. आर्यन कृतिकाच्या गालावर थापट मारतो आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगतो
आणि नंतर तिचा हात सोडतो. कृतिकाला काय बोलावे ते समजत नाही. कृतिका काहीही न बोलता कॉलेजच्या आत जाऊ लागते. कृतिका जाताना पाहून आर्यन हसतो आणि गाडी सुरू करतो आणि कॉलेजमधून निघून जातो. आर्यन निघून गेल्यानंतर अक्षतची गाडी कॉलेजसमोर थांबते. मानसी हसत हसत गाडीतून उतरते आणि आत जाऊ लागते. अक्षत त्याची गाडी सुरू करतो आणि कॉलेजमधून निघून जातो. अक्षत मानसीला तिच्या कॉलेजमध्ये सोडल्यानंतर त्याच्या ऑफिसला जात होता. तेव्हा त्याला त्याचा मागे मानसीचा फोन दिसला. अरे देवा, हा उंदीर काहीच नीट सांभाळू शकत नाही. आता मला तिच्या कॉलेजमध्ये परत जावे लागेल आणि तिला फोन द्यावं लागेल. अक्षत चिडून स्वतःची म्हणतो आणि गाडी मानसीच्या कॉलेजकडे वळवतो. काही वेळाने अक्षतची गाडी मानसीच्या कॉलेजच्या गेटवर थांबते. अक्षत मानसीचा फोन घेतो आणि गाडीतून उतरतो. बाहेर येतो आणि कॉलेजच्या आत जाऊ लागतो. तो कॉलेजच्या आत धावत होता कारण त्याला ऑफिसला उशीर होत होता आणि वाणी ही कॉलेजच्या आत धावत होती कारण तिला आज कॉलेजला उशीर झाला होता. दोघेही घाईघाईने समोरून येत होते. मग त्यांच्यात टक्कर झाली आणि दोघंही जमिनीवर पडले. अक्षत खाली होता आणि वाणी त्याच्या वर होती आणि त्यांचे दोघांचे ओठ एकमेकांना जोडले होते. इथे परिस्थिती दोघांसाठीही खूप विचित्र होती. जिथून जाणारे लोक विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. वाणी गायगायने अक्षतवरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. वाणीने एकदाही अक्षतकडे पाहिले नाही आणि अक्षत तिच्याकडेच पाहत होता. वाणी उठली आणि तिथून निघून जाऊ लागली. तिला जाताना पाहून अक्षत पटकन उठला आणि तिच्याकडे गेला. मला माफ कर, मी त्या दिवशी तुझा हात धरायला नको होता. अक्षत तिच्या समोर येतो आणि तिची माफी मागतो. त्याला माफी मागताना पाहून वाणी आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहते. इट्स ओके, मीही तुझ्यावर हात उचलायला नको होता. मला माफ कर असे म्हणत वाणी त्याचे उत्तर न ऐकता तिथून निघून जाते. तू अजूनही माझ्यावर रागवली आहेस का? अक्षत मागून तिला ओरडतो. त्याचे शब्द ऐकून वाणीची पावले थांबतात. अक्षत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुला स्पर्श करण्याचा माझा कोणत्याही चुकीचा हेतू नव्हता. मला माफ कर. आपण फ्रेंड्स होऊ शकतो का? असे म्हणत अक्षत हात पुढे करतो. वाणी अक्षतच्या चेहऱ्याकडे पाहते आणि नंतर त्याच्या हाताकडे पाहते. ही तीच मुलगी होती कृतिका अमनच्या तावडीतून तिला वाचवण्यासाठी त्याला मारली होती. नंतर अमन वाणीसोबत लग्न करून घेऊन तिची चळ करत होता. मग वाणीला अमनची आई वडिलांनी कॉलेजला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा तो काय म्हणाला होता ते आठवते. तू कॉलेजला नक्कीच जाशील, पण तुझे कोणतेही मित्र नसावेत. ना मुली ना मुलं. आणि जर तू माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसणार. तुला तुझे कॉलेज सोडवायला मला एक सेकंदही लागणार नाही. ठीक आहे असे म्हणत वाणी तिथून निघून जाते. मिस ब्युटी, जर तू मला ओळखत नसशील तर तू किमान तुझे नाव तरी सांगू शकतेस. अक्षत तिच्या समोर येत हसत हसत म्हणतो, माझं काही नाव नाहीये आणि प्लीज आता मला जाऊ दे. वाणी त्याच्याकडे न पाहता रागाने म्हणते, काय? तुझं काहीतरी नाव असायला हवं. तुझ्या घरच्यांनी तुला कुठल्या तरी नावाने हाक मारत असेल ना? अक्षत तिला आश्चर्याने म्हणतो. घरच्यांबद्दल ऐकून वाणीच्या डोळ्यात पाणी येते. माझे कोणी नाही. आणि जर तुझे प्रश्न संपले असतील तर मी माझ्या वर्गात जाऊ शकते का? असे म्हणत वाणी तिच्या वर्गात जाते. मिस ब्युटी, तू पण खूप विचित्र आहेस. मुली अक्षत शिंगाण्याला पाहून वेड्या होतात. आणि तू मला पाहूनही माझ्याकडे दुर्लक्ष करतेस. नॉट बॅड. अक्षत मनात म्हणतो. आणि वाणीला जाताना पाहत मग काहीतरी आठवत असताना अक्षत त्याच्या अंगठ्याने त्याचा अंगठ्यांना स्पर्श करतो. तसे आता तू माझ्यापासून सुटू शकत नाहीस मिस ब्युटी. तो हसत स्वतःशी म्हणतो आणि नंतर प्रिन्सिपालच्या ऑफिसकडे जातो. वाणी तिच्या वर्गात बसली होती. अक्षतचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर वारंवार येत होता. तो तिला किती प्रेमाने माफी मागत होता आणि त्या चुंबनांची आठवण येत असताना वाणीचे हात अचानक तिच्या ओठांवर गेले. मुलींचा आदर करणारा एका मुलगा इतकं चांगलं असू शकतो का? वाणीच्या मनात हे सर्व चालू होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की मुलगा असा पण असू शकतो का? दुसरीकडे घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक मोठा बंगला होता.
त्या बंगल्याचा आत एक मुलगा राजासारखा सोफ्यावर बसला होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तो दुसरा कोणी नसून आर्यन होता. त्याच्या अगदी मागे त्याचे बॉडीगार्ड आणि त्याचे असिस्टंट जॉनी आणि रॉकी तिथे उभे होते. आर्यन त्यांच्याकडे भावशून्य नजरेने पाहत म्हणाला, त्या तिघांना माझ्या समोर घेऊन या. आर्यनचे शब्द ऐकून रॉकी एका खोलीत गेला. थोड्या वेळाने आर्यन समोर मल्लिका, एक 22 वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी उभी होती. त्या तिघांचीही अवस्था पाहून असे वाटले की त्यांच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. मल्लिका डोळे वर करून आर्यनकडे पाहते आणि तिला धक्का बसतो. तू इथे? असं म्हणत मल्लिका आवाप झाली. आर्यनने एक राक्षसी स्मित हास्य केले आणि म्हणाला, तुला काय वाटले? तू माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करशील आणि मी तुला इतक्या सहजपणे सोडून जाईन? असं म्हणत तो खुर्चीवरून उठला. मल्लिका रागाने म्हणते, मी कृतिकाला सोडणार नाही. तिने तुझ्याशी लग्न करून सर्वात मोठी चूक केली आहे. तू फक्त माझा आहेस. जॉनी आणि रॉकी आर्यनकडे घाबरून पाहतात. ज्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की तो कोणाचेही खून करू शकतो. तर मल्लिका बोलत राहिली आणि आर्यनचा राग वाढत होता. अचानक आर्यन रागाने ओरडतो आणि म्हणतो, बस, गप्प बस, नाहीतर मी विसरून जाईन की तू एक मुलगी आहेस. आर्यनचं राग पाहून मल्लिका क्षणभर घाबरते. जॉनी आणि रॉकी, तुम्हाला दोघांनाही काय करायचे ते चांगलंच माहीत आहे, असे म्हणत आर्यन निघून जातो. काही तासांनी जेवल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते. आर्यन अजून घरी आला नव्हता. जेवणानंतर कृतिका तिच्या खोलीतील स्टडी टेबलावर अभ्यास करत होती, पण आज तिला अभ्यास करावासा वाटत नव्हता. आर्यनचा चेहरा वारंवार तिच्या समोर येत असल्याने निराशेने कृतिका पुस्तक बंद करते आणि एक दीर्घ श्वास घेते. कृती, त्याच्याबद्दल विचार करू नकोस, तुला तुझ्या अभ्यासाबद्दल विचार करावा लागेल. असं विचार करून ती पुन्हा तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागते. पण आर्यन अजूनही तिच्या मनात होता. कृतिका तिच्या फोन उचलते आणि वेळ पाहते. 9 वाजले होते. कृतिका दाराकडे पाहते. 9 वाजले आहेत. तो अजून का आला नाही? नाहीतर तो खूप लवकर येतो. मग तिच्या डोक्यावर ताप मारते. तुला त्याच्याशी काय करायचे आहे? तो कधीही येऊ शकतो, असा विचार करून ती पुन्हा अभ्यास सुरू करते. पण ती अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. सुमारे 1 तासानंतर कृतिका पुन्हा वेळ पाहते. 10 वाजले होते. आता कृतिका आर्यनची काळजी करू लागली होती. कृतिका तिचा फोन उचलते आणि आर्यनचा नंबर शोधते आणि त्याला कॉल करते. कॉल लगेच दुसऱ्या बाजूने उचलला जातो. आर्यन म्हणाला, मी 10 मिनिटात पोचेन. कृतिका म्हणाली, तू कितीही उशिरा आलास तरी मला काय फरक पडतो? आर्यन हसला आणि म्हणाला, मग तू फोन का केलंस? कृतिका खोटे बोलली आणि म्हणाली की मी केले नाही, ते चुकून लागले. आर्यन मनात विचार करतो की या मुलीला काहीही होऊ शकत नाही. कृतिकाला चिडवत तो मुद्दामून म्हणतो की मी तुला सांगू इच्छित नव्हतो, पण आता मी तुला सांगत आहे की मी मुलीसोबत हॉटेलच्या रूममध्ये आहे, म्हणून प्लीज मला त्रास देऊ नकोस. आर्यनचे म्हणणे ऐकून कृतिका मनात विचार करते की तो माझ्यावर प्रेम करतो ना? मग आता तो माझ्या मागे काय करत आहे? तो हे कसे करू शकतो? आणि रागाने आर्यनला म्हणते की तुला लाज वाटत नाही का असं सांगायला? जर तू 10 मिनिटात घरी आला नाहीस तर माझ्याशी बोलू नकोस. आर्यन हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, तू मला महत्त्व देत नाहीस, मग कोणीतरी मला महत्त्व देत आहे, डिस्टर्ब करू नकोस, असं म्हणत कॉल डिस्कनेक्ट करतो. कृतिका अजूनही तिच्या कानावर फोन ठेवून होती. कृतिका रागाने फोनकडे पाहते आणि स्टडी टेबलावर फोन फेकून देते. तो मला राहुलला भेटू नकोस किंवा कोणत्याही मुलाला भेटू नकोस असे सांगतो आणि आज त्याला येऊ द्या, मी विचारणारच आहे. शेवटी त्याला कळायला हवे की त्याने कुणाशी पंगा घेतला आहे. तेवढ्यात तिला कोणीतरी हसताना ऐकू येते. कृतिका आश्चर्याने मागे वळते आणि आर्यनला हात बांधून कृतिकाकडे पाहत हसत असताना पाहते. कृतिका त्याला रागाने टोमणे मारते. तू हॉटेलमध्ये मजा करत होतास ना? मग तू इथे काय करत आहेस? ती मुलगी तुला सोडून गेली का? आर्यन हसतो आणि कृतिकाकडे जातो.
तुझ्याशिवाय मला करमत नव्हतं, म्हणून मी घरी परतण्याचा विचार केला. आणि तुलाही माझ्याशिवाय करमत नव्हतं ना, म्हणून तू माझी आठवण काढत होतीस ना? कृतिका पटकन म्हणाली. तुला कोणी सांगितले की मला तुझ्याशिवाय करमत नाही? आणि कोणी सांगितले की मी तुझी आठवण काढत होते? आर्यन हसत हसत कृतिकाला कमरेला धरतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो, तिला म्हणतो की तू मला का फोन केली होतीस? स्वतःला सोडवताना कृतिका म्हणते, चुकून लागले. आर्यन काहीतरी विचार करत होता. इट्स ओके. मी काहीतरी वेगळेच विचार करत होतो. प्रत्येक जण चुका करतात, असं म्हणत कृतिकाचे केस तिच्या कानामागे ठेवतो. कृतिकाचे हृदय खूप वेगाने धडधडत होते आणि आर्यनची हीच अवस्था होती. अचानक आर्यन कृतिकाच्या चेहऱ्यावर वाकू लागतो. कृतिकाचे डोळे आपोआप बंद होतात. आर्यन कृतिकाच्या बंद डोळ्यांना पाहून हसतो आणि तिच्या गालावर ताप मारतो. तू इतक्या उशिरापर्यंत जागे राहू नकोस, असे म्हणत आणि बाथरूममध्ये जातो. कृतिका पटकन डोळे उघडते. मला काय झाले आहे? आर्यन माझ्या समोर येतो तेव्हा मी काहीही का बोलू शकत नाही. आणि मग तिला आर्यनचे शब्द आठवताच आपोआप एका हास्य येते. कृतिकाचा चेहरा चमकते. थोड्या वेळाने आर्यन आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येतो. तो टॉवेलने त्याचे ओले केस पुसत होता. जेव्हा कृतिका आर्यनला पाहते तेव्हा ती त्याच्यात हरवून जाते. ओ गॉड, तो किती हँडसम आहे हे मला मान्य करावेच लागेल, कारण ह्यामुळे तिचं चेहऱ्यावर हास्य येते. जेव्हा आर्यन कृतिकाला त्याच्याकडे पाहताना पाहतो तेव्हा तो त्याच्या हातातलं टॉवेल सोफ्यावर फेकतो, कृतिकाकडे येतो आणि हसत हसत तिच्या डोळ्यासमोर हात हलवतो. आर्यन हसतो. बायको, तू असे काय पाहत आहेस? तू माझ्या प्रेमात पडली आहेस का? कृतिका तिच्या विचारांच्या जगातून बाहेर येते आणि चिडून म्हणते, हवेत तुझं किल्ला बांधणे थांबव, कारण फक्त ह्या आयुष्यातच नाही तर पुढच्या 7 जन्मात मी तुझ्यावर प्रेम करणार नाही. आर्यन हसत म्हणतो. जर असं झालं तर? कृतिका आत्मविश्वासाने म्हणते, असं होणार नाही. आणि आर्यनकडे पाहून ती जाऊन बेडवर झोपते. आर्यन हसत, जर मी तुला 1 महिन्याच्या आत आय लव्ह यू असे म्हणायला लावले नाही तर? माझे नाव आर्यन शिंगानिया नाही, असं म्हणत लाईट बंद करून बेडवर झोपतो. कृतिकाची पाठ आर्यनकडे होती. तिने वळून आर्यनकडे पाहिले, ज्याचे डोळे मिटले होते. कृतिका आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणत होती की कधीही तुझ्या प्रेमात पडणार नाही. जेव्हा आर्यन डोळे उघडतो आणि तिच्यावर येतो तेव्हा सर्व काही इतक्या लवकर घडले की तिला प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही. आर्यन कृतिकाच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो की तू काही बोलत आहेस? कृतिकाचे गाल लाजेने लाल झाले होते. हे पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आले. कृतिका तिच्या हातांनी त्याचे खांदे धरते आणि स्वतःपासून त्याला लांब ढकलत म्हणते, प्लीज माझ्यापासून लांब राहा. आर्यन हसत हसत तिचे खांदे धरतो आणि तिला बेडवर ढकलतो आणि खोडकरपणे हसत म्हणतो, आता सांग तू काय करशील? कृतिका कचवचत म्हणते, दूर जा, नाहीतर मी सर्वांना हाक मारेन. आर्यन निर्लज्जपणे हसत म्हणतो, ठीक आहे, तू हाक मारू शकतेस, पण तू सर्वांना काय सांगशील? की मी तुझ्यासोबत काय करत होतो? आणि असं म्हणत नंतर तिच्या गालावर चुंबन घेतो. कृतिका डोळे विस्फारून आश्चर्याने पाहत होती. परवानगीशिवाय चुंबन घेण्याची हिंमत कशी झाली? ती अजूनही विचार करत होती, जेव्हा तो वळून कृतिकाला त्याच्यावर बसवतो. आर्यन कृतिकाचे केस तिच्या कानामागे सारतो आणि म्हणतो की मला तुला चुंबन घेण्यासाठी तुझी परवानगी नको आहे. मला वाटेल तेव्हा मी तुला चुंबन घेईन. कृतिका सरळ म्हणते की तुला माझी परवानगी कशी नको आहे? जरी तू माझा नवरा असला तरीही मला स्पर्श करण्यापूर्वी तुला माझी परवानगी घ्यावी लागेल. अगं, तर शेवटी तू मला तुझा नवरा म्हणून स्वीकारलेस? आर्यन म्हणाला. स्वीकारायचं काय आहे? तू आहेस माझा नवरा, असं म्हणत ती त्याच्याकडे पाहते. तो हसत तिच्याकडे पाहतो. कृतिकाचे गाल टोमॅटोसारखे लाल होतात आणि ती नजर खाली करून आर्यनपासून
दूर जाण्याचा प्रयत्न करते. आर्यन म्हणतो, मला माहीत नव्हते की तुला ही लाज वाटते. आता झोप, तुला उद्या तुझी परीक्षा द्यावी लागेल. असं म्हणत तो डोळे बंद करतो. कृतिका डोळे वर करून आर्यनकडे पाहते, ज्याचे डोळे बंद होते. कृतिका सुटकेचा निश्वास टाकते आणि आर्यनपासून उठू लागते. मग तिला आर्यनचा आवाज ऐकू येतो. मी तुला माझ्यापासून दूर जाऊन झोपायला सांगितले नाही. शांतपणे झोप आणि काळजी करू नकोस, मी काहीही करणार नाही. आर्यनचे शब्द ऐकल्यानंतर ती त्याच्याकडे पाहते आणि दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण ती तसे करू शकत नाही. शेवटी ती हार मानते आणि डोळे बंद करते. तिला वाटले की ती संपूर्ण रात्र झोपू शकणार नाही, पण थोड्याच वेळात ती गाढ झोपेत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कृतिका आरशासमोर बसून खोलीत तयार होत होती. तिने पिवळा टॉप आणि निळा जीन्स घातला होता. चेहऱ्यावर हलका मेकअप, ओठांवर गुलाबी लिपस्टिक. कृतिका ह्यातच खूप सुंदर दिसत होती. कृतिका आरशात स्वतःला पाहत होती जेव्हा आर्यन जिम नंतर खोलीत प्रवेश करतो. कृतिकाला पाहून त्याचा श्वास थांबतो. तो कृतिकाकडे पाहू लागतो. कृतिका मागे वळून पाहते. तिचा नवरा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. कृतिका त्याच्याकडे जाते आणि चिडून विचारते, तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? तू कधीही मुलगी पाहिली नाहीस का? आर्यन हसत हसत कृतिकाचे केस तिच्या कानामागे ठेवतो आणि म्हणतो, मी अनेक मुली पाहिल्या आहेत, पण माझ्या बायकोसारखी एकही नाही. कृतिका रागाने म्हणते, तू फ्लर्ट करत आहेस का? आर्यन कृतिकाला कमरेला धरून म्हणतो, मला माझ्या बायकोसोबत फ्लर्ट करण्याची काय गरज आहे? मी आजपर्यंत तुझ्यासारखा मुलीला पाहिला नाही. असं म्हणत तिच्या गुलाबी ओठांकडे झुकू लागतो. हे पाहून कृतिका त्याला पटकन ढकलते आणि खोलीतून बाहेर पळते. आर्यन तिला पळून जाताना पाहून हसतो आणि टॉवेल घेतो आणि बाथरूममध्ये जातो.